तुला आता मेडिकलवर ह्याच्यात गेल्यावर हाय यूट्यूब फॅमिली, कशा आहात सगळे? तर सर्वांना शुभ सकाळ. आणि आता वाजलेत 8 आणि मोनिका विठ्ठल या यूट्यूब चॅनलवरती मी मोनिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आज आहे 5 सप्टेंबर आणि आमच्या दीदीच्या शाळेत, आरूच्या शाळेत आहे शिक्षक दिन. तर तिला टीचर बनवून जायचं आहे. तर तिचा टीचरचा लुक करायचा आहे, साडी वगैरे घालून सेम तिला टीचर बनवून पाठवायचं आहे. तर आम्ही आज तिला टीचर बनवणार आहे. तर त्याच्या आधी मला त्यांना नाश्ता करायचा आहे, तिला आंघोळ घालायची छान. आणि आमची डॉली साहेबा झोपली अजून. इकडं आमच्या मॅडम सोफ्यावरती झोपल्यात आणि इकडं आमची आराध्या. आता तिला आंघोळीला पाठवते आणि बाहेर मंदिरातले घंटा आवाज येतो आहे. बाहेरचा व्ह्यू असा आहे. तर चला आपण पहिल्यांदा पोहे बनवून घेऊ. चहा ठेवलाय मी इथं माझ्यासाठी, ब्लॅक टी. आणि चला आता चहा वगैरे पिऊ, लगेच पोहे बनवून आरूला रेडी करूया. तर आज मुलांना शाळा होती 9 ते 1 आणि 9च्या आतमध्ये मला 8:45पर्यंत त्या दोघींना आवरायचं होतं. डॉलीला आवरायचं होतं शाळेचा ड्रेस घालून, पूर्ण वेण्या वगैरे घालून तिला रेडी करायचं होतं. आणि आरूला साडी घालून अगदी टीचरसाठी साधी सिंपल टीचर बनवायची होती. त्यासाठी मी पोहे बनवत होती त्यांना टिफिनला देण्यासाठी. आणि आरू मध्ये मध्ये येऊन मला कांदा चिरून मदत करत होती. तर साडी कोणती घालावी, काय करावे हेच माझ्या डोक्यात चालू होतं भाज्या कट करताना पण. आणि डॉलीला आरू आवाज देत होती, उरक उरक उरक, मला उशीर होता कामा नये. तर तिची साडी तर झाली सिलेक्ट, पण साडी सिलेक्ट करताना पण एवढा गोंधळ, कारण सगळ्या काठपदरच साड्या होत्या माझ्याकडे. अशी टीचरला शोभल अशी साधी सिंपल एकही साडी नव्हती. त्याच्यातही मला खूप टाईमपास झाला. आणि त्याच्यामध्ये वाजले मला तिथेच वाजले 8:45. काही म्हणजे काहीच तयारी नव्हती, काही नव्हतं. तरी मला असं वाटत होतं साडी घालायला लावल्यामुळं मुलं लेटच येणार, थोडा अर्धा तास लेटच येणार. आणि तसंच झालं. शाळेत गेल्यानंतर समजलं की मुलं लेटच आले सगळे. तर आरू आणि डॉली एवढ्या म्हणजे असे, आरू तर एवढं रडकुंडीला झाली की मी आता जाणारच नाही, 10 वाजता शाळेत कोण जातं असं तसं मला बोलत होती. तरी मी समजूत काढून तिला शाळेत घेऊन गेली. पण आत्ता तयार झाले माझे पोहे. आणि पोहे मी टिफिनमध्ये डायरेक्टच भरून टाकले, कारण पुन्हा मला वेळ मिळाला नसता. आणि टिफिनमध्ये पोहे भरून टाकले. आरूने खाऊन बघितलं मीठ आहे का नाही, मीठ होता बरोबर. टिफिनला भरले आणि त्या दोघींना थोडं कढईमध्ये तशीच ठेवली. तरी इथं आरू मध्ये मध्ये कॅमेराला हात लावून मला डिस्टर्ब करत होती. तरी सगळी कामे पटपट आवरून घेतली. आणि हा आहे आरूचा फायनल लुक. मॅडम चला तर बघा आमच्या आरूचा फायनल लुक मित्रांनो. आज उशीर झाला, खूपच उशीर झाला. आणि बॅलन्स संपलाय, फोन लावायला बॅलन्स पण नाही. पप्पाला फोन लावला असता, बोलवून घेतला असतं तिच्या. जाऊ द्या. तू काय आता इकडे झाली. तर मित्रांनो, टीचर्स डेचा हा स्पेशल ब्लॉग मी एवढाच बनवू शकले, कारण घरी येणार होते खूप सारे पाहुणे. त्यांच्यासाठी मला जाऊन जेवण बनवायचं होतं. तर तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू